नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पर्यावरण व शाश्वत विकास या मेनूमध्ये माहिती कशाप्रकारे भरायची आणि डेटा एंट्री कशाप्रकारे करायची ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पर्यावरण व शाश्वत विकास या मेनूवर आता मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर वृक्षारोपण मोहिमा असा एक मेनू आपल्या समोर येतो. तर वृक्षारोपण व मोहिमा यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याचं हे जे काही ग्रिड व्ह्यू आहे ती ग्रिड व्ह्यू इथं समोर येते. आता इथं तुम्ही पाहू शकता की मी इथं 2 एंट्री ऑलरेडी केलेल्या आहेत, त्यामुळे ते तिथं तुम्हाला दिसत आहे. तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा एंट्री कराल त्यावेळेस तुम्हाला तिथं ते मोकळं दिसेल, त्यामध्ये काहीही डेटा एंट्री केलेली दिसणार नाही. आता याच्यामध्ये डेटा एंट्री करण्यासाठी नवीन वृक्षारोपण मोहीम जोडा नावाचं बटन आहे, यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर हे डेटा एंट्रीचं पेज अशा प्रकारे ओपन होतं. आता मी काय करतो, याच्यामध्ये डेटा एंट्री न करता मी ऑलरेडी ज्या एंट्रीज टाकलेल्या आहेत त्यातील एक एंट्री एडिट करून तुम्हाला दाखवतो. आता या एडिटच्या बटनवर मी क्लिक करतो. एडिटच्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं मोहिमेचं नाव, तारीख, स्थान, आयोजक कोण होते, किती झाडे लावली, त्यानंतर कोणकोणती झाडे लावली, त्यानंतर जबाबदार व्यक्ती कोण, वर्णन काय, प्रदर्शन क्रम काय, स्थिती काय, अशी पूर्णपणे ही माहिती इथं लोड होऊन येते. आता ही माहिती सगळी तुम्हाला भरायची आणि भरून याला इथं खाली दिलेल्या सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून काय होतं की ही माहिती इथं सबमिट होऊन जाते आणि दिलेली माहिती इथं वेबसाईटला शो केली जाते. त्यानंतर दुसरा मेनू आहे तो म्हणजे प्लास्टिक मुक्त अभियान. प्लास्टिक मुक्त अभियानमध्ये आपल्याला काय करायचं आहे की प्लास्टिक मुक्त अभियानाअंतर्गत तुम्ही काही गावामध्ये मोहिमा राबवल्या असतील किंवा काही कार्यक्रम वगैरे केले असतील तर त्याची माहिती आपल्याला इथे जोडायची. तर ती जोडण्यासाठी इथं आपल्याला परत एकदा इथं प्लसचं बटन दिलं आहे, या प्लसच्या बटनवर क्लिक करायचं. प्लसच्या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे डेटा एंट्रीचं पेज इथं ओपन होतं. याच्यामध्ये आपल्याला डेटा एंट्री करायची. आता डेटा एंट्री इथे सुद्धा न करता मी ऑलरेडी एक काही एंट्रीज टाकलेल्या आहेत. याच्यामध्ये मी एडिटवर क्लिक करतो. एडिटवर क्लिक करून काय करतो की इथं प्लास्टिक मुक्त अभियानचे एडिटचं बटन आहे. इथं आरोग्य तपासणी शिबिर, त्यानंतर इथं हे असं मोहिमेचं नाव आहे. हे मोहिमेचं नाव मी इथं टाकलं. त्यानंतर आरोग्य इथं दिनांक टाकला, स्थान टाकलं, मोहिमेचा प्रकार टाकला. प्रकारमध्ये आता इथं खूप साऱ्या मोहिमा असतात, तर त्यामधून तुम्ही इथं ड्रॉपडाऊनमधून प्रकार निवडू शकता की स्वच्छता मोहीम, जनजागृती, रॅली, प्लॅस्टिक संकलन वगैरे वगैरे. त्यानंतर इथं बघा सहभागी लोकांचा संख्या ती टाकायची आहे. त्यानंतर याचे फोटो जे असतील फोटो जोडायचे. त्यानंतर परिणाम व निष्कर्ष, या मोहिमेचा काय परिणाम झाला याच्याबद्दल आपण इथं माहिती टाकू शकतो. त्यानंतर जबाबदार व्यक्ती कोण होते याची इन्फॉर्मेशन आपण इथं टाकू शकतो. त्यानंतर डिस्प्ले सिक्वेन्स काय आहे तो टाकायचा. त्यानंतर याची स्थिती टाकायची, स्टेटस टाकायचा आणि त्यानंतर इथं खाली दिलेल्या सबमिट बटनवर क्लिक करायचं, जेणेकरून ही माहिती इथं सबमिट होऊन जाते. आता हा झाला आपला दुसऱ्या मेनूचा इन्फॉर्मेशन. त्यानंतर आता आपण पुढे जाऊया. पुढचा मेनू आहे तो म्हणजे कचरा वर्गीकरण योजना. कचरा वर्गीकरण योजनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की कचरा वर्गीकरण योजनेचे 2 इथं उपक्रम आहेत, तर त्याची मी माहिती इथं ऑलरेडी ॲड करून ठेवलेली आहे. ग्रिड व्ह्यूमध्ये आपण इथं याला पाहू शकतो. तर आता इथं खाली बघा एक इथं प्लसचं बटन दिलं आहे. त्या प्लसच्या बटनवर क्लिक केलं. प्लसच्या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा हा डेटा एंट्रीचा पेज इथं ओपन होतो. तर आता मी ह्याला चेंज न करता इथं मागं येतो आणि इथं एडिट बटनवर क्लिक करतो. एडिट बटनवर क्लिक करून तुम्ही इथं पाहू शकता की मी इथं योजनेचे नाव टाकतो की फॉर एक्झाम्पल समजा घनकचरा व्यवस्थापन. ठीक आहे. आता योजनेची अंमलबजावणी तारीख टाकली. आता त्यानंतर कचरा कोणता होता, घरांची संख्या कोणती होती, किती होती, हे सर्व इथे टाकायचं आहे. त्यानंतर ही जी आहे याला आपण इथं सबमिट केलं. तर सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे इथं ग्रिड व्ह्यूमध्ये आपल्याला पाहायला मिळून जातं. त्यानंतर बघा आपण थोडंसं पुढं जाऊया. पुढचा मेनू आहे तो म्हणजे पावसाचे पाणी साठवण. पावसाचे पाणी साठवण हा आपला मेनू आहे. तर याच्यामध्ये काय आहे की पावसाचे पाणी साठवण्यासाठी आपण गावामध्ये काय काय मोहिमा केल्या किंवा काही याच्यामध्ये उपक्रम वगैरे राबवले किंवा पाटबंधारे वगैरे बांधतात किंवा ते पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी वगैरे जे लोक हे करतात, म्हणजे ग्रामपंचायतमध्ये त्या उपक्रम राबवले जातात, अभिनव उपक्रम. तर त्यांचे इथं डिटेल्स आपण
टाकू शकतो. याच्यासाठी सुद्धा परत इथं बघा खाली प्लसचं बटन आहे, इथून तुम्ही नवीन एंट्री टाकू शकता. आता 2 एंट्रीज मी ऑलरेडी टाकलेले आहेत. अशा प्रकारे ही पावसाचे पाणी साठवणमध्ये सुद्धा तुम्ही एंट्री टाकू शकता. आता इथं मी याला एडिट करून दाखवतो कशा प्रकारे आपण डिटेल टाकले, की आता समजा इथं टाकतो मी पाट बंधारे योजना, ठीक आहे. त्यानंतर साठवण क्षमता किती होती, की समजा 2000 लिटर एवढी तुमची साठवण क्षमता होती. त्यानंतर योजना अंमलात कधी आणली गेली, तर 1 तारीख निवडायची, योजना कधी अंमलात आणली गेली. जबाबदार संस्था कोणती होती, तर समजा आता फॉर एक्झाम्पल समजा पाणी पुरवठा संस्था, ठीक आहे. त्यानंतर हे परिणाम व निष्कर्ष आहे आणि त्यानंतर इथे डिटेलिंग्स पण दिलेले आहेत. आता मी काय करतो, इथं सबमिट करावर क्लिक करतो. सबमिट करावर क्लिक केल्यानंतर ही जी माहिती आहे, ही माहिती इथं अपडेट झालेली आहे. आता अशा प्रकारे तुम्ही पाणी साठवणसाठी जेवढे काही मोहिमा वगैरे राबवल्या असाल, तर त्यांची डिटेल्स तुम्ही इथं भरू शकता. आता आपण सेम पुढच्या योजनेकडे जाऊया. ती आहे सौर ऊर्जा योजना. सौर ऊर्जा योजनेअंतर्गत गावामध्ये काय काय प्रकल्प केले जातात, तर त्याची माहिती तुम्ही इथं टाकू शकता. आता तुम्ही पाहू शकता की मी इथं 2 माहिती ऑलरेडी भरलेल्या आहेत. आता याच्यामध्ये नवीन एंट्री कशी करायची असेल, तर इथं खाली परत प्लसचं बटन आहे. या प्लसच्या बटनवर क्लिक करायचं. प्लसच्या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं हे डिटेल्स आपल्याला पाहायला मिळतात. हे आपल्याला इथं भरायचं आहे. त्यानंतर बघा आता मी इथं डिटेल्स न भरता एडिट करून दाखवतो की कशा प्रकारे इथं हे राहिले ते. आता इथे मी काय करतो, की योजनेचं नाव आहे, इथं योजनेच्या नावामध्ये इथं आपली जी कोणती योजना असेल ते योजनेचं नाव टाकायचं, की कृषी सौर प्रकल्प किंवा जे काय असेल ते सोलर पंप, त्याचा स्थापित केलेली प्रणाली कोणती आहे त्याची माहिती टाकायची, संख्या किती होती ते टाकायची, त्याचं स्थान टाकायचं, त्याचं लोकेशन पिक करायचं, लोकेशन पिक करणे. त्यानंतर इथं निधी स्त्रोत आहे. निधी स्त्रोत म्हणजे इथून या योजनेसाठी निधी कुठून आला त्याचे डिटेल्स आहेत. त्यानंतर डिस्प्ले सिक्वेन्स आहे. त्यानंतर याची स्थिती म्हणजे याला दाखवायचं की नाही, ते ॲक्टिव्ह ठेवायचं की डिॲक्टिव्ह ठेवायचं ते आहे. त्यानंतर याचे फोटोज आहेत. अशा प्रकारे आपण सौर ऊर्जा योजनेचे जे काही डिटेल्स आहेत ते डिटेल्स इथं भरू शकतो आहे. आणि याला आपण इथनं सबमिट केलं, तर सबमिट केल्यानंतर हे पूर्णपणे डिटेल्स इथं सबमिट होऊन जातात आणि आपण याला वेबसाईटला शो करू शकतो. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे पाणी संवर्धन प्रयत्न. पाणी संवर्धन प्रयत्नामध्ये आता आपण पावसाचे पाणी साठवलेले आहे, तशाच प्रकारे पाणी संवर्धनासाठी सुद्धा ग्रामपंचायतकडे प्रकल्प असतात, तर त्याची माहिती तुम्हाला इथं टाकायची आहे. आता इथं ॲड करण्यासाठी खाली परत प्लसचं बटन दिलेलं आहे. तर प्लसच्या बटनवर तुम्ही क्लिक करू शकता. प्लसच्या बटनवर जर क्लिक केलं, प्लसच्या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा हा पेज आपल्यासमोर ओपन होतो. पाणी संवर्धन प्रकल्प म्हणून. तर याच्यामध्ये प्रॉपर अशी डेटा एंट्री आपल्याला करायची आहे. आता मी तीसुद्धा करून दाखवतो. इथे एक पेन्सिलचं बटन आहे. आता या पेन्सिलच्या बटनवर क्लिक करून मी टाकलेली एंट्री इथं अपडेट करून दाखवतो, की छतावरील पावसाचे पाणीचा संकलन प्रकल्प असे या योजनेचं नाव आहे. त्यानंतर इथं याची संस्था कोणती असेल, स्थान कोणतं असेल ते स्थान टाकायचं. आता योजनेचं नाव असेल तर योजनेचं नाव टाकायचं. इथं आपला योजनेचा अक्षांश रेखांश जो आहे तो इथं आपण घ्यायचा. त्यानंतर याची पद्धत कोणती होती पाणी संवर्धनाची ते घ्यायचं. त्यानंतर साठवण क्षमता, पाणी किती साठवण्याचं क्षमता होती या प्रकल्पामध्ये ते घ्यायचं. त्यानंतर इथं डेट घ्यायची की कधी ह्या योजनेची तारीख आहे. त्यानंतर परिणाम व निष्कर्ष आहे. परिणाम व निष्कर्षाचे काय काय झाले ते इथं आपण घेऊ शकतो. प्रदर्शन क्रम आहे आणि त्यानंतर इथं आपला योजनेचा फोटो आहे. ही सगळी माहिती आपल्याला भरायची आहे. त्यानंतर इथं आपण सबमिट करावर जर क्लिक केलं, सबमिट करावर क्लिक केल्यानंतर ही योजनेची माहिती इथं सबमिट होऊन जाते. आता आपण पुढच्या प्रकल्पाकडे जाऊया, ते म्हणजे ॲडॉप्ट अ ट्री. ॲडॉप्ट अ ट्री म्हणजे आता लोक गावामध्ये झाड दत्तक घेणे असं त्याला आपण म्हणू शकतो. तर त्यावर मी क्लिक करतो. त्यावर क्लिक केल्यानंतर इथंसुद्धा परत डेटा एंट्रीचं हे अशा प्रकारचं पेज आहे आणि इथं ग्रेड व्ह्यू पण आहे. आता इथं बघा मी खालच्या प्लस बटनावर क्लिक केलं तर इथून आपण नवीन एंट्री टाकू शकतो. नवीन एंट्री टाकण्यासाठी आपल्याला हे सगळे टेक्स्ट फील्ड्स इथं भरावे लागतात. आता मी याला एक एडिट करून दाखवतो की कशा प्रकारे मी एंट्री टाकली होती ते. आता इथे तुम्ही नागरिकाचे नाव पाहू शकताय. नागरिकाचे नाव म्हणजे कोणत्या नागरिकाने झाड दत्तक घेतलं होतं किंवा त्याच्या वैयक्तिक असं इथं त्यांनी काय काय झाडं लावलेली असतील एखाद्या नागरिकाने, तर त्यांचं इथं आपण डिटेल्स भरू शकतो. आता हे नागरिकाचे नाव झालं, संपर्क आला,
झाडाचे नाव, ID काय असेल त्या नागरिकाला किंवा त्या झाडाला दिलेली, झाडाचे ठिकाण, त्यानंतरचं रेखांश अक्षांश काय आहे ते, त्यानंतर प्रयोजित तारीख हे आपण टाकून घ्यायचे आहे इथं. त्यानंतर याचं निरीक्षण व स्थिती काय आहे ते टाकायची, डिस्प्ले सिक्वेन्स टाकायचा, स्टेटस टाकायचा. एवढी सगळी डेटा एंट्री आपण केल्यानंतर खाली बघा सबमिटचं बटन आहे, सबमिटच्या बटनवर क्लिक करायचं. सबमिटच्या बटनवर क्लिक केल्यानंतर आपलं काय होतं की ही जी डिटेल्स आपण इथं भरलेले होते ते भरलेल्या डिटेल्स आपल्याला इथं सेव्ह झालेले दिसतात आणि हे जे सेम डिटेल्स आहेत आपल्या वेबसाईटला सुद्धा दिसून येतात. त्यानंतर या मेनूमधील शेवटचा मेनू आहे तो म्हणजे कृषी आणि उपजीविका. कृषी आणि उपजीविकावर क्लिक केल्यानंतर इथं बघा पीक सल्ला व हवामान अद्यतने असा एक मेनू आहे. तर यावर मी क्लिक करतो. तर ह्यावर क्लिक केल्यानंतर गावामध्ये कोणकोणती पिके येतात, त्या पिकांसाठी कोणतं आयडियल हवामान आहे, त्यासाठी आयडियल खतं कोणती असतात, ह्याचे सगळे डिटेल्स आपण या मेनूच्या माध्यमातून देऊ शकतो. इथं ग्रिड व्ह्यू तुम्ही पाहू शकता. आता ग्रिड व्ह्यू सोबतच खाली आपण बघा इथं नवीन ॲड करण्याचं बटन सुद्धा दिलेलं आहे. आता या ॲड करण्याच्या बटनवर आपण क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर इथं काय होतं की जे डिटेल्स आहेत तर ते डिटेल्स इथं भरण्याचं हे प्रोव्हिजन आपल्याला इथं पाहायला मिळते. आता इथं मी एडिटच्या बटनवर क्लिक करतो. एडिटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता अशा प्रकारे हे डेटा एंट्रीचं पेज इथं ओपन होतं. आता ह्याच्यावर तुम्ही पाहू शकता मी ऑलरेडी इथं डेटा एंट्री करून ठेवली आहे की हवामान स्थिती आहे. म्हणजे आता हे पीक कोणतं आहे तर कापसाचं पीक आहे. कापसाच्या पिकाला याची हवामान स्थिती कशी हवी, त्यानंतर याच्यामध्ये सिंचन कसं हवं, पाण्याचं सिंचन, त्यानंतर कीटक व रोग नियंत्रण करण्यासाठी काय काय गरजेचं आहे ह्याचं त्यानंतर इथं परिणाम व लाभ काय आहे त्या आपण ह्या जे कीटकनाशक वगैरे यांचा उपयोग केला तर यांचे परिणाम व लाभ काय होतील याचे डिटेल्स आपण इथं भरू शकतो. सोबतच इथं प्रदर्शन क्रम आहे, स्थिती आहे आणि त्यानंतर इथं फोटोसुद्धा अपलोड करण्याचं प्रोव्हिजन आपण दिलेलं आहे. आता इथं सबमिटवर आपण क्लिक केलं. सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपण जे कोणते फोटो इथं अपलोड केले होते तर ते अपलोड केलेले फोटो इथं आपल्याला पाहायला मिळून जातं. ठीक आहे. आता हे झालं पीक सल्ला व हवामान. त्यानंतर पुढचं आहे शेतकऱ्यांच्या यशोगाथा. शेतकऱ्यांच्या यशोगाथामध्ये आता मी क्लिक करतो. तर आता गावातील जे कोणते आयडियल शेतकरी म्हणजे ज्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार वगैरे भेटले असतील त्यांची माहिती आपण या मेनूमध्ये भरू शकतो. या मेनूमध्ये इथं सुद्धा ग्रिड व्ह्यू तुम्ही पाहू शकताय आणि ग्रिड व्ह्यू सोबतच इथं बघा खाली इथं प्लसचं बटन आहे. प्लसच्या बटनवर जसं आपण क्लिक करतोय तर अशा प्रकारे हे इथं डेटा एंट्रीचं पेज इथं ओपन होते. आता मी डेटा एंट्री न करता इथं एडिट करून दाखवतो कशा प्रकारे याला एडिट करता येतं ते. एडिटच्या बटनवर मी आता क्लिक केलं. एडिटच्या बटनवर क्लिक केल्यानंतर इथं बघा अशा प्रकारे आपल्याला डेटा एंट्री करण्याचं इथं प्रोव्हिजन दिलेलं आहे. त्यामध्ये बघा इथं शेतकऱ्यांचे नाव, त्यानंतर जिल्हा, तालुका, गाव, घेतलेले पीक, त्यानंतर उत्पादन वाढ, म्हणजे यांनी उत्पादनामध्ये काय काय इम्प्रूव्हमेंट केली याचे डिटेल्स, त्यानंतर अनुभव सल्ला म्हणजे यांनी आमचा अनुभव त्यांना जे शेअर करायचा असेल आपल्या वेबसाईटवर ते तुम्ही इथं टाकू शकता. त्यानंतर पुढचं आहे प्रदर्शन क्रम म्हणजे डिस्प्ले सिक्वेन्स. यामध्ये या एंट्रीला दाखवायचं का नाही यासाठी आहे इथं स्टेटस, त्यानंतर याची फोटो व्हिडिओ मीडिया लिंक आहे तर ती इथं आपण टाकू शकतो. ही सगळी डेटा एंट्री करून आपण इथं सबमिट केलं तर सबमिट केल्यानंतर ही एंट्री इथं सेव्ह होऊन जाते. सॉरी. पुढचं आहे बाजारभाव आणि उत्पादन. बाजारभाव आणि उत्पादनमध्ये आपल्याला इथं काय करायचं आहे की गावामध्ये जी कोणती धान्य येतात किंवा जे धान्यांचे हे येतात म्हणजे वेगवेगळी धान्य गावामध्ये पिकवले जातात किंवा जे पिके गावामध्ये घेतली जातात तर त्या सर्व पिकांची जी डिटेल माहिती आहे ती डिटेल माहिती आपण इथून भरू शकतो. तर याच्यामध्ये काय आहे इथं तुम्ही पाहू शकता की इथं हा जो आहे हा आपला रोजगार पोर्टलचा इथं लिंक वगैरे दिलेली आहे. त्यानंतर इथं खाली बघा एक ॲडचं बटन दिलं जिथून तुम्ही नवीन एंट्री करू शकता. आता मी ऑलरेडी एंट्रीज केलेल्या आहेत त्यामुळे त्या एंट्रीज इथं दिसत आहेत. आता मी प्लसवर क्लिक करतो. इथं बाजार माहितीमध्ये दिनांक टाकायचा, त्यानंतर नाव टाकायचं इथं की
असे डेटा एंट्री आपण इथं करू शकतो. आता इथं बघा मी पेन्सिलच्या बटनवर क्लिक करतो. पेन्सिलच्या बटनवर क्लिक केल्यानंतर इथं आपण पाहू शकताय की इथं पिकाचं नाव काय आहे, तर पिकाचं नाव इथं आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर आजचा बाजारभाव जो कोणता असेल तो बाजारभाव टाकायचा. बाजार समिती कोणती आहे ती समिती टाकायची. प्रदर्शन क्रम निवडायचा, स्थिती निवडायची. त्यानंतर ऑनलाईन पोर्टल म्हणजे ह्या पोर्टलचा हा बाजारभाव तुम्ही कुठून पाहिला त्या पोर्टलची लिंक तुम्ही इथे टाकू शकताय, जेणेकरून ते सर्वांना इथून पाहता येईल. आता हे सगळं एवढं घेऊन आपल्याला काय करायचं आहे, इथं सेव्हच्या बटनवर क्लिक करायचं आहे. आता जर आपण सेव्हवर क्लिक केलं तर ही डेटा एंट्री इथं सेव्ह होऊन जाते. तर अशा प्रकारे आपण इडली वेब बिल्डर ॲपमधील सर्व मेनू इथं कव्हर केलेले आहेत. तर अशा प्रकारे डेटा एंट्री करून सर्व ग्रामपंचायतींनी आपापली वेबसाईट भरून घ्यावी अशी नम्र विनंती. धन्यवाद.